नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईशान बोर्डे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. सो विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण बेसिक म्हणजे रोटेशनल डायनामिक चॅप्टर स्टार्ट केलेले, बरोबर आहे. सो आज आपण हा करणार आहे दुसरा पार्ट करणार आहे, म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स क्लिअर करणार आहे ते पहिले अगोदर जाणून घेऊया. आजचे जे टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर द सेंट्रिपिटल एक्सेलरेशन, explain the concept of the centripetal force, explain the concept of the centrifugal force आणि एक इक्वेशन जी आहे ते फार महत्त्वाचं आहे बँक रोड संबंधित, बरोबर आहे. derive the expression for the maximum speed where the curve road is not a bank. लक्षात ठेवा. ओके, प्रूव्ह दॅट करायचं आहे v इज इक्वल्स टू √μ/g. ठीक आहे, आपल्याला आपण हे 4 टॉपिक आज आपण क्लिअर करणार आहोत, आज बघणार आहोत आणि आपल्या या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरू करूया. सो आज आपण पहिला आपला क्वेश्चन बघणार आहे. तो क्वेश्चन कोणता आहे बघून घ्या. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बाय कॅल्क्युलस मेथड. कॅल्क्युलस मेथडचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला त्याचं इक्वेशन काढायचं आहे की सेंट्रिपिटल एक्सेलरेशन मध्ये व्हेलॉसिटी याची किती राहणार, कॅल्क्युलस किती राहणार. डिराइव एक्सप्रेशन ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कोणाच्या इन टर्म्स मध्ये, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या टर्म मध्ये. आता मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे, याचा अर्थ काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सरळ सरळ तुम्हाला हा जो मेथड आहे तुम्हाला कशामध्ये दाखवायचे, वेक्टर फॉर्म मध्ये दाखवायचे. त्याचा जो इक्वेशन जे आहे ते तुम्हाला कशामध्ये काढायचं आहे, वेक्टर फॉर्म मध्ये दाखवायचं आहे. सो नाउ विल स्टार्ट फ्रॉम दिस आन्सर. ओके, चला तर आपण आता काय करू, सुरू करू याचा आन्सर. ठीक आहे, चला पहा मोठ्यावर. आता तुम्हाला माहिती आहे मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी शिकवलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण बघितलं, बरोबर की नाही. तोच टॉपिक्स आहे. बरोबर, तर याच्यामध्ये काय केलं आपण, एक डायग्राम ड्रॉ केली. काय केली आपण, डायग्राम ड्रॉ केली. डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, की एक पार्टिकल काय करत आहे, मूव्ह करत आहे. कसा करू राहिला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय करत आहे, मूव्ह करणार. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय करणार, तो मूव्ह करणार. मग डायरेक्शन अशी इकडून असे गोल घेणार, म्हणजे चक्कर फिरणार. चक्कर है रे बाई चक्कर, बरोबर आहे की नाही. चला पहा ठेव. मग पार्टिकल रिव्हॉल्व करणार. पार्टिकल रिव्हॉल्व करत असताना काय होते बघा, याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय आहे, तर आपल्याला काढायचं आहे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बाय कॅल्क्युलस मेथड. अशी मेथड आहे की जी तुम्हाला बोर्डच्या हेतूने फार इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. कारण की असे एक्सप्रेशन तुम्हाला पूर्ण युट्यूबवर सध्या सापडणार नाही आणि कोणत्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे, फक्त आपल्या चॅनलवर दिसणार. बघून घ्या, सर्च करून घ्या, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे. ठीक आहे, चला तर मग पार्टिकल आहे म्हणून आपण काय म्हटलं या ठिकाणी, ऍक्सिस टाकले, एक एक्स ऍक्सिस एक वाय ऍक्सिस, दोन ऍक्सिस आहे. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा आपण त्या नावाला एक्स डॅश दिलं. याला म्हटलं आपण एक्स, याला म्हटलं एक्स डॅश. हा वाय आहे, त्याची दुसरी बाजू कोणती म्हटलं आपण, वाय डॅश कन्सिडर केली. सो नाव काय म्हटलं आपण इथं, कन्सिडर पार्टिकल मूव्हिंग. Consider a particle moving in a circular motion with a linear velocity v and angular velocity omega. लक्षात ठेवा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. विथ अ लिनियर वेलोसिटी v म्हणजे त्याची जी लिनियर वेलोसिटी आहे, काय म्हटलं आपण त्याच्यामध्ये, लिनियर वेलोसिटी. काय बोललो मी तर, लिनियर वेलोसिटी v, जी आपण मागच्या मध्ये इक्वेशन मध्ये आपण काय केलं, एक्सप्रेशन डिराइव्ह केलं, बरोबर, रिलेशन बिटवीन बघितलं. आणि अँग्युलर वेलोसिटी जी दाखवतो आपण ओमेगाने, बरोबर आहे की नाही. लिनियर वेलोसिटी व्ही आणि अँग्युलर वेलोसिटी व्ही दाखवली. ठीक आहे, सो या ठिकाणी सुद्धा काय म्हटलं, लिनियर वेलोसिटी व्ही आणि अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओके, सो नाउ लेट आर बी द रेडियस वेक्टर ऑफ. मग याच्यामधला आर जो दिसतो तुम्हाला, कुठे आर आहे याच्यामध्ये, हा जो आर आहे हा काय म्हटलं त्यांनी, हा आर इज द रेडियस वेक्टर आहे. आता रेडियस वेक्टर म्हणजे काय, तुम्हाला 11वी मध्ये तुम्ही शिकले स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी, त्याच्यामध्ये रिझल्टंट वेक्टर हा सुद्धा टॉपिक तुम्ही शिकले होते, बरोबर आहे की ते तुम्हाला शिकवलं असेल. ठीक आहे, सो रिझल्टंट वेक्टर याला म्हटलं आपण रेडियस वेक्टर. काय म्हटलं आपण त्याला, रेडियस वेक्टर, बरोबर आहे. लेट आर विथ द रेडियस ऑफ अ सर्कल, म्हणजे हा एक प्रकारचा काय रेडियस वेक्टर आहे. सो ड्रॉ टू कोऑर्डिनेट ऍक्सिस
ऍक्सिस ऑफ XOX अँड YOY. सो डबल सांगतो तुम्हाला एकदा, या ठिकाणी आपण दोन ऍक्सिस केले, याला म्हटलं X, याला म्हटलं X डॅश, याला म्हटलं आपण Y आणि याला म्हटलं आपण Y डॅश. मग या ठिकाणी दोन ऍक्सिस कोणकोणते ड्रॉ केले आपण? XOX डॅश दिसते तुम्हाला आणि YOY डॅश आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन्हीच्या दोन्ही एकमेकांना कसे आहे म्हणतो? परपेंडिक्युलर टू इच अदर आहे, म्हणजे एकमेकांमधून चालले असे, बरोबर आहे की असे चालले, त्याला म्हणतात आपण परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात ठेवा, नसेल समजत तर ध्यानात ठेवा, याला म्हणतात परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. सो द पार्टिकल मूव फ्रॉम पॉइंट A to P इन द टाइम T. आता काय झाला? आता मेन गोष्ट झाली बाबा, आता त्याला दिसलं काहीतरी, मग तो काय केला? चालत 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 तिथपर्यंत गेला. बरोबर आहे, जसं तुम्हाला दिसते तर तुम्ही तिथपर्यंत जाता, कुठे घर रे बाबा तिचं, आहे की नाही? चला पोट्टे हो, लक्ष द्या, इकडे जाऊ दे तिकडं. सो अ पार्टिकल मूव फ्रॉम द पॉइंट A to P, म्हणजे पार्टिकल मूव झाला, ह्या पार्टिकल A पासून ती या पॉइंट P पर्यंत काय केलं त्याने? मूव केला. काय केला? मूव केला. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पार्टिकल कोणता आपण म्हटलं त्याला? P. आता P पार्टिकल पर्यंत त्याने काय केलं? मूव केलं. काय केलं? मूव केलं. पुढे बघा काय झालं म्हणतो, पार्टिकल द पार्टिकल मूव फ्रॉम पॉइंट A टू इन टाइम T. आता त्याला पार्टिकल मूव झाला, पण कोणत्या टाइममध्ये? ऍट टाइम T. किती टाइम लागला त्याला? T टाइम एवढा लागला. ठीक आहे. पुढे काय म्हणतात लक्षात ठेवा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. आता या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला लक्षात येत आहे की या ठिकाणी असा तो चाललेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय उरलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट उरलं. काय उरलं या ठिकाणी? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जे डिस्प्लेसमेंट आपण थिटाने दाखवतो, हे तुम्हाला मागच्या टायमाला मी सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, बरोबर की नाही? आणि रिलेशन बिटवीन थिटा म्हणजे कोणता आहे बघा याच्यामध्ये? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता हे रिलेशन कोणाचं आलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. हा इथून इथपर्यंत असा ट्रॅव्हल करते, म्हणून याच्यामध्ये काय झाला? डिस्प्लेसमेंट झाला. काय झाला? डिस्प्लेसमेंट झाला. हा आपण त्याला काय म्हणतो? यस म्हणतो. म्हणजे कशामध्ये आपण म्हणतो? डिस्प्लेसमेंट मध्ये यस म्हणतो. आणि इथं काय म्हणतात? अँग्युलर मध्ये काय म्हणतात? थिटा. म्हणून थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. अँग्युलर. क्लिअर? सो नेक्स्ट, ड्रॉन PM परपेंडिक्युलर OX. आता PM कुठे रे बाबा? आता PM म्हणजे काय? तर बघा, P आणि M. हा P पासून, एक मिनिट, P पासून M पर्यंत आपण काय टाकला? परपेंडिक्युलर टाकला. काय टाकला आपण? परपेंडिक्युलर टाकला. सो याच्यानंतर आपण काय म्हटलं? अँग्युलर ड्रॉ PM. PM आहे, दिसतो PM अँड परपेंडिक्युलर OX. कोणाला? OX ला. हा OX आणि PM. ठीक आहे. ड्रॉ PM परपेंडिक्युलर OX असा हेतू समजते, लक्षात ठेवा. सो नेक्स्ट काय म्हटलं? फ्रॉम फिगर इन ट्रायंगल OPM. ट्रायंगल OPM बघा, आता ट्रायंगल कोण बघायचं आपल्याला? OPM. लक्षात ठेवा, ट्रायंगल OPM. हा ट्रायंगल बघा, कोणता ट्रायंगल बघा? काय सांगितला? OPM. ठीक आहे. आता या OPM ट्रायंगल मध्ये काय घडते? बरोबर आहे की नाही? म्हणून आपण काय म्हणणार? इन ट्रायंगल OPM. आता या ठिकाणी काय उरलेलं आहे? या ठिकाणी थिटा हा अँगल क्रिएट होतो. मग तुम्हाला माहिती आहे, ज्या ठिकाणी थिटा अँगल क्रिएट होणार, त्या ठिकाणी कोणता ना कोणता तरी कंपोनेंट येणार. बरोबर आहे. मग कोणता कंपोनेंट येणार हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कुठला कंपोनेंट म्हणतो आपण त्याला आपण काय म्हणतो? कॉस थिटा. काय म्हणतो आपण त्याला? कॉस थिटा. बरोबर आहे. मग आपण काय म्हणू? इन ट्रायंगल म्हटलं इथं काय बघते हो? इन ट्रायंगल OPM. बरोबर आहे. इन ट्रायंगल OPM मध्ये कोणता आहे? या इथे कोणता अँगल क्रिएट होणार? थिटा. म्हणजे या ठिकाणी काय होणार? या ठिकाणी काय होणार? कॉस थिटा. त्याच्या अपोजिट मध्ये काय असते? साइन थिटा. तो सुद्धा इथं तयार होईल, लक्षात ठेवा. म्हणून काय म्हणणार मी इथं? सो कॉस थिटा इज इक्वल्स टू, आता कॉस थिटा म्हणजे काय? आता हे तुम्ही 10th क्लास मध्ये पण शिकले, बरोबर आहे. नसेल शिकले तर काय दिवसात तुम्ही 10th क्लासचे सुद्धा व्हिडिओ बघणार, मॅथमॅटिक्स असो किंवा सायन्स असो, ते सुद्धा आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करणार. ओके. आणि ऑफलाईनची फी पण आपली फार कमी असणार. सो कॉस थिटा इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण? कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो म्हणजे ट्रिग्नोमेट्री मध्ये. कशामध्ये शिकले तुम्ही? ट्रिग्नोमेट्री मध्ये. ट्रिग्नोमेट्री मध्ये कॉस थिटा तुम्ही फॉर्म्युला शिकले, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे की नाही? हा, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार? ऍडजसंट साइड म्हणजे काय करणार? सरळ सरळ x अपॉन का लिहिणार? दाखवा, सांगा मला. r लिहून टाकलं, दिसते x अपॉन r. हे दिसते, चिमणी दिसते काय? साला x अपॉन r. डबल चिमणी झाली का बे? बर, जाऊ दे. आता हा चिमणा घे, आहे की नाही?
एक्स अपॉन आर. कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स बाय आर. याच्यावरून तुम्हाला काय काढायची, कशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला लक्षात ठेवा. कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर. बरोबर आहे की नाही. याच्यावरून तुम्हाला काय काढायचं, एक्स ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्स ची व्हॅल्यू काढायची. मग तुम्हाला माहिती एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एक्स ला इकडे आण रे आणि बाकीच्या टर्मला तिकडे ने रे. म्हणजे काय होणार, देअरफॉर लिहिताना व्यवस्थित लिहा माणसामध्ये. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू हे लिहिताना व्यवस्थित इज इक्वल्स टू खाली इज इक्वल्स टू येऊ द्या. काय होणार सांगा, बरोबर आहे. काय होणार, आर कॉस थिटा. आता तुम्ही म्हणणार मास्तरचं काही बी सांगते, काही बी नाही सांगत. याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू काय म्हणणार तुम्ही, थिटाची व्हॅल्यू तर दिलेली नाही. अबे लेका इथं पाय काय आहे, थिटाची व्हॅल्यू तुला दिलेली आहे. बैताडासारखा करू नको. बरोबर आहे की नाही. थिटाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा इंटू टी. काय आहे, ओमेगा इंटू टी. मग थिटाची व्हॅल्यू टाकून देवी लेका त्याच्यामध्ये. एक्स इज इक्वल्स टू आर कॉस ओमेगा टी. इक्वेशन नंबर याला बोंबल 1. काय बबल 1. कोणाला अशी कंडिशन असते की साधी पुट कर म्हटलं व्हॅल्यू ती बी पुट करता येत नाही. बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा, आर कॉस ओमेगा टी. क्लिअर इथपर्यंत समजलं. चला नेक्स्ट. आता याला कॉस थिटा, ज्या ठिकाणी कॉस थिटा भेटला, आता याच्या अपोजिट कोण भेटणार तुम्हाला माहिती आहे, साइन थिटा भेटणार. कोण भेटणार, साइन थिटा. सो नाउ सिमिलरली काय म्हणायचं, सिमिलरली. सो दॅट इज अ कॉस, सॉरी या ठिकाणी आपल्याला कोणता अँगल भेटणार, कॉस झाला तर काय भेटणार, साइन. सो साइन थिटा इज इक्वल्स टू, आता साइन थिटाचा फॉर्म्युला माहित तुम्हाला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग अपोजिट साइड कोणती आहे, कोणती आहे बाबू, कोणती आहे बाबू, वाय, वाय अपॉन आर, वाय बाय आर. याच्यावरून सुद्धा तुम्हाला डबल कोणाची व्हॅल्यू काढायची, आता वाय ची व्हॅल्यू काढायची. मग वाय ला इकडे ट्रान्सफर करावं लागते की नाही लागत, हा आता माणसाला नाही करावं लागत म्हणून ना, लक्षात ठेवा. सो काय म्हणणार, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू खाली इज इक्वल्स टू देवेले का, वाय इज इक्वल्स टू काय म्हणणार सांगा, आर साइन थिटा. आर साइन थिटा, डबल थिटाची व्हॅल्यू टाकून द्या, एकदम इझी आहे. y इज इक्वल्स टू आर साइन, थिटाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा इंटू 2. इक्वेशन नंबर 2. समजलं का इथपर्यंत, आलं का कन्सेप्ट क्लिअर. चला तर नेक्स्ट काय बघणार आपण. सो आता काय करायचं, आता हे झालं, हे दोन्ही टर्म झाला, साइन झाला, कॉस झाला. आता आपण काय करणार, सरळ सरळ पोझिशन वेक्टर काढणार. काय करणार, पोझिशन वेक्टर. मग काय म्हणणार आपण, द पोझिशन वेक्टर कोण याच्यामधला, ओपी आहे. द पोझिशन वेक्टर ओपी इज गिवन बाय, काय म्हणणार, लिहून टाकतो इथं, द पोझिशन वेक्टर कोण आहे, ओपी इज गिवन बाय. पोझिशन वेक्टर इज गिवन बाय, काय आहे पोझिशन वेक्टर बघा, कोणता आहे पोझिशन वेक्टर, ओबी. आता मेन गोष्ट काय आहे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की पोझिशन वेक्टर म्हणजे काय असते, बरोबर आहे की नाही. पोझिशन वेक्टर इज ओपी इज आपण गिवन बाय तर लिहिला. मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पोझिशन वेक्टर आले म्हणजे काय आले, आय डॉट, जे डॉट, के डॉट, बरोबर आहे, जे वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं होतं. मग कोणत्या ऍक्सिस वर आहे बघा, एक्स ऍक्सिस वर तुम्हाला माहिती आहे आय कॅप असतो, आणि जे आणि वाय ऍक्सिस वर तुम्हाला माहिती आहे जे कॅप असतो, आणि झेड वर कोण असतो बे, तर माहिती आहे तुम्हाला कोण असतो, बरोबर आहे. सो मग या ठिकाणी पोझिशन वेक्टरचं इक्वेशन काय बनणार, काय बनणार इक्वेशन, काय बनणार, इको 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 काय बनणार बघा, वेक्टर ऑफ पोझिशन ओपी इज इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. काय म्हणलं, एक्स आय कॅप, काय म्हणलं एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. सो ओपी इज इक्वल्स टू, लक्षात ठेवा. आता या व्हॅल्यू काढलेल्या तुम्ही पुट ठेवा, लक्षात ठेवा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 व्हॅल्यू पुट करून टाका सरळ सरळ. या व्हॅल्यू पूर्णपणे आपण काढलेल्या आहे. काय होणार इक्वेशन सांगा, एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे, आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस काय म्हटलं, आर साइन ओमेगा टी जे कॅप. क्लिअर इथपर्यंत समजलं. चला तर मग नेक्स्ट. आता आपण त्याला इक्वेशन नंबर किती दिला, 3 दिलं. किती दिलं रे, 3 दिलं. तर आता काय करायचं लक्षात ठेवा. आता हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन 1 दिसते, इक्वेशन 2 दिसते, इक्वेशन 3 दिसते, परंतु काहीच करायचं नाही. मग काय करायचं, इक्वेशन 3 ला काय करायचं आपण या ठिकाणी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी ने. कोणाने डिफरन्शिएट करायचं, विथ रिस्पेक्ट टू टी ने. म्हणून आपण म्हटलं डिफरन्शिएट इक्वेशन 3 विथ रिस्पेक्ट टू टी. काय म्हणणार आपण लक्षात ठेवा इथं, काय म्हणणार, डिफरन्शिएट इक्वेशन 3 विथ रिस्पेक्ट टू टी.
टी ने आपण काय करणार, डिफरन्शिएट करणार. काय करणार, डिफरन्शिएट करणार. बरोबर आहे की नाही. हा, या ठिकाणी आता ओपी येतं. ओपी ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे बघा, आर आहे. बरोबर आहे. ओपी ची व्हॅल्यू किती आहे, आर. म्हणून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी ओपी च्या जागी काय टाकून द्या, आर सुद्धा टाकून द्या. ठीक आहे, आलं लक्षात, आला. चला, तर या ठिकाणी आपण काय करणार, आता डिफरन्शिएट करायचं. आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट करणार. सो काय होणार बघा, dr अपॉन dt इज इक्वल्स टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी बोलला. बरोबर आहे, लक्षात ठेवा. म्हणून याला डी बाय डी टी म्हणायचं. बाकीची टर्म जशी तशी आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस, याला ब्रॅकेट मध्ये घ्या. ठीक आहे, या पद्धतीने. लक्षात, हे काय आहे, चिमणी नाही आहे, लक्षात ठेवा. आय कॅप प्लस, प्लस काय म्हटलं, डी अपॉन डी टी इन ब्रॅकेट ऑफ आर साइन ओमेगा टी इंटू जे क्या. समजलं का रे भाऊ, कळलं का रे भाऊ, लक्षात ठेव. बरोबर आहे. चला, तर मग आता याच्या ठिकाणी काय लागतात, तर या ठिकाणी लागते तुमचे फॉर्म्युलेज. काय लागतील या ठिकाणी, फॉर्म्युलेज. डी बाय डी थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. बरोबर, काय असते, मायनस साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल्स टू काय असते, कॉस थिटा. बरोबर आहे की नाही. मग फॉर्म्युले बाय फॉर्म्युल्यावरून लिहा. काय म्हणायचं इथं, हे तुम्ही लिहायचं नाही, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी. लक्षात ठेवा फक्त. काय म्हटलं आपण, फॉर्म्युल्यावरून. फॉर्म्युला काय म्हणतो आपला, लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर्म्युला काय म्हणतो, तर फॉर्म्युला म्हणतो डी अपॉन डी थिटा कॉस थिटा इज इक्वल्स टू मायनस ऑफ साइन थिटा. आणि डी बाय डी थिटा इज इक्वल्स, डी बाय डी थिटा काय होता, साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. समजलं, कॉस थिटा इज इक्वल्स टू मायनस ऑफ साइन थिटा, साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. सरळ सरळ व्हॅल्यू याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पुट करावं लागेल. काय करावं लागेल, पुट करावं लागेल. मग करून टाका पुट. चला, सॉल्व्ह करा. नाव त्याच्या व्हॅल्यू जेव्हा आपण पुट केला, तुम्ही पुट केली असेल. बरोबर आहे. चला, व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर काय मिळणार बघा, मायनस आर साइन ओमेगा टी इंटू ओमेगा आय कॅप प्लस आर कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा ऑफ जे कॅप. बरोबर आहे. आय कॅप आणि जे कॅपचं काय म्हणायचं, याच्यामध्ये काय होणार, इंटू. ठीक आहे, त्यानंतर काय आला, सो डी आर अपॉन डी टी म्हणजे काय आला, वेक्टर व्ही इज इक्वल्स टू काय आला, मायनस आर ओमेगा साइन ओमेगा टी. काय केला, ओमेगा टी साइन ओमेगा टी प्लस आय कॅप प्लस आर कॉस थिटा ओमेगा टी इंटू जे कॅप. आलं शिकपर्यंत. सो त्याला इक्वेशन नंबर आपण काय दिलं, इक्वेशन नंबर 4. डबल याला काय करायचं, इक्वेशन 4 ला अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 4 विथ रिस्पेक्ट टू टी. डबल याला जसं आपण टीने हे केलं, डिफरन्शिएट केलं, तसंच याला सुद्धा काय करायचं, टीने डबल डिफरन्शिएट करायचं. मग इक्वेशन काय बनणार बघा, डीव्ही बाय डी टी. काय बनणार, डीव्ही बाय डी टी इज इक्वल्स टू डी अपॉन डी टी इन ब्रॅकेट ऑफ मायनस ऑफ आर ओमेगा साइन ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस डी अपॉन डी टी काय बनणार, आर ओमेगा कॉस ओमेगा टी इंटू जे कॅप. क्लिअर इथपर्यंत, इथपर्यंत समजलं. हा, याच्या ठिकाणी तुम्हाला माहिती डबल काय लागणार, फॉर्म्युला माहिती आहे, साइन थिटा. साइन थिटा फॉर्म्युला काय, कॉस थिटा. आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, मायनस साइन थिटा. म्हणजे ज्या याच्यामध्ये टाकून द्यायचं. काय टाकून द्यायचं, फॉर्म्युले टाकून द्यायचे. मग काय होणार, डीव्ही अपॉन डी टी इज इक्वल्स टू डी बाय डी टी म्हणजे काय होणार, मायनस आर ओमेगा. काय बनणार, साइनचा फॉर्म्युला काय आहे, कॉस. काय आहे, कॉस. सो आता आपण काय करणार, याला डिफरन्शिएट केलं. फॉर्म्युला तुमच्याकडे माहिती आहे, फॉर्म्युला टाकून द्या. इक्वेशन काय बनणार, मायनस आर ओमेगा कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस इन ब्रॅकेट ऑफ मायनस आर ओमेगा साइन थिटा इंटू ओमेगा टी इंटू ओमेगा ऑफ जे कॅप. ठीक आहे. सो पुढे याच्यानंतर काय होणार, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे मायनस आहे, मायनस साइन बघा, लक्षात ठेवा. जसं तसं ठेवून देऊ आपण. मायनस आर ओमेगा, मायनस ऑफ आर ओमेगा, इथं कॉस ओमेगा टी. काय होणार, कॉस ओमेगा टी इंटू ऑफ ओमेगा ऑफ आय कॅप मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस मध्ये काय झालं, आर ओमेगा साइन, आर ओमेगा काय इथं, साइन ओमेगा टी इंटू ऑफ ओमेगा ऑफ काय ना जे कॅप. समजलं, क्लिअर पर्यंत. पुढे काय होणार, लक्षात ठेवा. मायनस आर ओमेगा आहे, हे आहे ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा इंटू ओमेगा काय येणार, मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस. ओमेगा इंटू ओमेगा झाला ओमेगा स्क्वेअर. आता काय झाला, कॉस ओमेगा. ठीक आहे, कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप, कॉस ओमेगा टी इंटू ऑफ आय कॅप मायनस. तसं इथं आर ओमेगा साइन ओमेगा टी इंटू जे कॅप.
क्लिअर इथपर्यंत साइन ओमेगा टी इंटू जे कॅप, बरोबर आहे. आता या ठिकाणी इथपर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसते बघा, त्याच्यामध्ये डबल खाली या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, त्यातला एक ओमेगा स्क्वेअर आपण बाहेर घेऊया, बरोबर आहे की नाही. किंवा त्याच्यामधलं आपण सरळ सरळ काय करू शकतो, आर ओमेगा स्क्वेअर लिहिला म्हणजे आपण याच्यामधलं एक टर्म काय करू शकतो, एक टर्म बाहेर काढणार. एक टर्म जी बाहेर काढणार ती बाहेर काढणारी टर्म म्हणजे कोणती, आपली ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगा स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर एक ओमेगा स्क्वेअर यातलं काय करा, दोघांपैकी एक बाहेर घ्यायचा. बाहेर घेतलं तर इक्वेशन काय बनणार बघा, ठीक आहे. ओमेगा स्क्वेअर बाहेर काढला, ओमेगा स्क्वेअर, ओके. इक्वेशन काय बनणार, मायनस ऑफ इन ब्रॅकेट ऑफ मायनस ऑफ आर कॉस ओमेगा टी इंटू ऑफ आय कॅप, ठीक आहे. ओमेगा टी इंटू ऑफ आय कॅप, मायनस ऑफ मायनस काय होणार इथं, प्लस काय होणार सांगा, आर साइन ओमेगा टी इंटू ऑफ जे कॅप. क्लिअर इथपर्यंत समजलं. आता याच्या पुढे काय आहे, याच्या पुढे तुम्हाला समजते की सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला कोणतं ना कोणतरी इक्वेशन हे आपण बघितलं होतं, त्या इक्वेशन तुम्हाला व्हॅल्यू दिसत आहे. मग कोणती इक्वेशनची व्हॅल्यू आहे ती, इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड बघा काय म्हणते, इथं काय होतं आपलं डीव्ही बाय डीटी, काय होता डीव्ही बाय डीटी. सो डीव्ही बाय डीटी याचा अर्थ काय झाला तुम्हाला माहिती आहे, व्ही वेलोसिटी, टी म्हणजे टाइम, काय असते ऍक्सलरेशन, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणणार आपण, देअरफॉर ए इज इक्वल्स टू सरळ सरळ ओमेगा, कसा ओमेगा हा मायनस, एक लक्षात ठेवा, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू, हे इक्वेशन कुठे दिसते तुम्हाला या ठिकाणी, इंटू म्हणजे काय म्हणणार आर वेक्टर, काय म्हणणार आर वेक्टर, बरोबर आहे, लक्षात ठेवा. मग आता तर तुम्ही म्हणणार हे तर मायनस मध्ये आलं, कशामध्ये आलं, मायनस मध्ये, येऊ द्या मायनस मध्ये आलं तर आलं. याला इक्वेशन नंबर सरळ सरळ आपलं इक्वेशन किती आहे, हे चौथं झाल्यानंतर हे पाचवं इक्वेशन आहे आपलं. या पाचव्या इक्वेशन मध्ये काय म्हणते लक्षात ठेवा, ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर तरी आला, परंतु आपला क्वेश्चन मध्ये काय विचारलं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, बरोबर आहे. मग निगेटिव्ह साइन जी आहे ती तुम्हाला काय दाखवते या ठिकाणी लक्षात ठेवा, डायरेक्टेड ऍक्सलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, लक्षात ठेवा. ऍक्सलरेटेड डायरेक्टेड टुवर्ड द, डायरेक्टेड कुठे चाललं ते, सेंटर ऑफ सर्कल कडे चाललं, सेंटर ऑफ सर्कल कडे चाललं, म्हणून ते निगेटिव्ह साइन काय आली, निगेटिव्ह साइन आली. मग अशा निगेटिव्ह साइन जर आली तर द ऍक्सलरेशन इज कॉल्ड द रेडियल ऍक्सलरेशन, त्याला काय म्हणतो आपण, रेडियल ऍक्सलरेशन. निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट तो कुठे चाललेला आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे, म्हणजे सेंटर ऑफ सर्कल कडे चालला, म्हणून त्याला म्हटलं आपण काय म्हणतो त्याला, एक्सलरेशन ऑफ रेडियल ऍक्सलरेशन, काय म्हणणार, रेडियल ऍक्सलरेशन. मग रेडियल ऍक्सलरेशन म्हणून म्हटलं, म्हणून आपण काय म्हणणार या ठिकाणी, फ्रॉम इक्वेशन 3 द मॅग्निट्यूड, सरळ सरळ याला काय घ्यायचं, मॅग्निट्यूड मध्ये घेऊन घ्यायचं. मॅग्निट्यूड मध्ये घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, मॅग्निट्यूड टाकल्याच्या नंतर वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल्स टू, मॅग्निट्यूड मध्ये काय असते, पॉझिटिव्ह, बरोबर आहे की नाही, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू आर बनून जाणार, ओमेगा स्क्वेअर इंटू आर, म्हणजे देअरफॉर काय म्हणणार, ए इज इक्वल्स टू ओमेगा, काय म्हणणार आपण इथं, ओमेगा स्क्वेअर इंटू आर वेक्टर, काय म्हणणार, ओमेगा स्क्वेअर इंटू आर, कारण की आपण हे कशामध्ये घेणार, मॅग्निट्यूड मध्ये घेणार, कशामध्ये घेणार, मॅग्निट्यूड मध्ये. म्हणजे तुमचं हे इक्वेशन आलं, ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. या ठिकाणी काय आलं, ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर आलं. आता या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय माहिती तुम्हाला, वेलोसिटी आहे, काय असते वेलोसिटी, यालाच तुम्ही ऑर मध्ये सुद्धा लिहू शकता, काय म्हणू शकता याला आपण ऑर मध्ये, लक्षात ठेवा, ऑर मध्ये काय म्हणू, ए इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, काय म्हणणार आपण, ए इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. समजलं इथपर्यंत, आ लक्षात. हे होतं आपलं इक्वेशन, काय होतं इक्वेशन होतं, द डिराइव्ह द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ओव्हर द कॅल्क्युलस मेथड. कॅल्क्युलस मेथडचा यूज करून आपण हे पहिले इक्वेशन सॉल्व्ह केलं, ठीक आहे. आता नेक्स्ट आपला जो आहे तो कोणता आहे, सेंट्रिफ्युगल, सेंट्रिपिटल आणि बँकिंग ऑफ रोड. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. तर नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता आहे, सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, एकदम इझी आहे, ठीक आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असा आहे, सरळ सरळ जर तुम्हाला डेफिनेशन किंवा याच्यातनं तो तुम्हाला सांगणारच आहे, पण लक्षात ठेवा, समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. माझ्याकडे एक कन्सेप्ट आहे प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी, जो मी दाखवतो आहे. या ठिकाणी मी ही लॉंग स्ट्रिंग घेतली आणि या ठिकाणी मी डब्बी घेतली, ठीक आहे. या डब्बीला मी काय करत आहे, मी सर्क्युलर मोशन मध्ये याला गोल 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 राऊंड मध्ये काय करते, याला रोटेशन करते, बरोबर आहे. असं 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 रोटेशन करते. या ठिकाणी काय करतो मी, सर्क्युलर मोशन करते, काय करते मी, सर्क्युलर मोशन करते. मग सर्क्युलर मोशन करत असताना जो सेंटर आहे तो कुठे उरलेला, माझ्या बोटाच्या मधामध्ये, बरोबर दिसते तुम्हाला सगळ्यांना. सो नसेल दिसत तर मी याला कमी करतो, ठीक आहे.
या एवढं काय होईल, एवढं नाही आपल्याकडे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी असं मी सर्क्युलर मोशन मध्ये त्याला फिरवत आहे. मग फिरवत असताना जो सेंटर आहे तो सेंटर मध्ये फिरलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण ते राऊंडेड फिरू राहिली आहे. बरोबर, ही जी डब्बी आहे, ही डब्बी जी आहे ती पूर्णच्या पूर्ण काय फिरू राहिली, राऊंडेड फिरू राहिली. राऊंडेड फिरण्याचा अर्थ, याचा अर्थ काय होऊ राहिला आहे की जो सेंटर आहे टुवर्ड द कुठे आहे, सेंटरकडे आहे. बरोबर आहे, म्हणून आपण काय म्हणणार, द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा पार्टिकल आहे जो परफॉर्म करतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. बरोबर आहे, द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढे काय म्हणणार, त्याची डायरेक्शन काय आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. डायरेक्शन काय आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जो आहे हा सर्कल आहे, जसं मी आता रोटेशन मारला. बरोबर आहे की त्या डब्बीला काय घेऊ, स्ट्रिंगने घेऊन रोटेशन केलं. मग रोटेशन करत असताना मला असं समजलं की जेव्हा मी याला रोटेशन करतो, लक्षात ठेवा काळजीपूर्वक, सेंट्रिपिटल फोर्स, जेव्हा मी याला रोटेशन करत होतो, बरोबर आहे, या डब्बीला जेव्हा मी काय करतो, रोटेशन करलो, म्हणजे या पद्धतीने असं रोटेशन करत आहे. बरोबर आहे की नाही. सो या पद्धतीने रोटेशन करत असताना मला काय आढळलं की रोटेशन करतो आहे, इथून ऑब्जेक्ट हा काय करला, ट्रॅव्हल करला अशा ठिकाणी. बरोबर आहे, ट्रॅव्हल करता करता याच्या सेंटर ऑफ मास पूर्णपणे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल कडे, म्हणजे डायरेक्शन जाणार याच्या सेंटरकडे जाणार. मग सेंटरकडे जात असताना डेफिनेशन काय बनणार, लक्षात ठेवा, द फोर्स. याच्यावरती हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला काय लागणार तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्ट वरती काय लागणार, फोर्स लागणार. बरोबर, म्हणून आपण त्याला म्हटलं द फोर्स, फॉर द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. लक्षात ठेवा, acting on a particle performing uniform circular motion. लक्षात ठेवा, UCM म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे, इज टुवर्ड द. आता ही जी आहे युनिफॉर्म, एक पार्टिकल परफॉर्म कसं करू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये करू. बरोबर आहे, मग करत असताना डायरेक्शन त्याची कसं असणार, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अलॉन्ग रेडियस. सो इज कॉल्ड, काय म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स. इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर इथपर्यंत समजलं. काय म्हटलं मी, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असते, तर असं असते की फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्टेड. हा शब्द महत्वाचा आहे इथून, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अराउंड द रेडियस. ठीक आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अराउंड द रेडियस. रेडियस कोणती उरली, आर. पॉईंट कोणता म्हटलं, ओ. बरोबर आहे, मग हा या पॉईंट आहे, याच्या ठिकाणी एफ लागत आहे, म्हणजे फोर्स लागत आहे. फोर्स लागत असताना या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काय लागणार, या ठिकाणी याच्यावरती काय असणार, काहीतरी मास असणार. मग काय असणार, याच्यावर मास असणार. मग याच्यामध्ये फॉर्म्युला जो बनला, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. कारण की हे मूव्ह कसं करते, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ने मूव्ह करते. म्हणून आपण फॉर्म्युला काय म्हणणार, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू, काय म्हणलं इथं, मास इनटू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. काय बोललो आपण इथं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल फोर्स आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला काय काढायचं, याचीच तर व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग काढण्यासाठी काय करायचं, मास आहे, म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, सरळ सरळ मास असतो म्हणजे एम आहे दिलेला आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आत्ताच नेमकं आपण काढलं, काय होतो, v स्क्वेअर अपॉन r. काय म्हटलं, v स्क्वेअर अपॉन r. मग सरळ सरळ तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. हे इक्वेशन तुम्हाला मिळालं, mv स्क्वेअर अपॉन r. मग सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय असते, mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, आता याच्यामध्येच तुम्ही एक कन्सेप्ट समजून घ्या, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हटलं आपण, काय म्हणणार आपण त्याच्यामध्ये, सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, हाला सेंट्रीपिटल फोर्स. क्लिअर. आता बघणार आपण सेंट्रीफ्युगल. सो सेंट्रीफ्युगल फोर्स. सो आता काय बघणार आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये बघा काय होते, याच्यामध्ये सेम असंच राहणार. ठीक आहे, याच्यामध्ये म्हटलं का, बघा, द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये सुद्धा काय होणार, सर्क्युलर मोशन मध्ये होणार. आता प्रॅक्टिकल डेफिनेशन चेंज होणार, लक्षात ठेवा, डेफिनेशन ती राहणार, डेफिनेशन चेंज होणार. ठीक आहे,
बघा सेंट्रीफ्युगल मध्ये आपण काय म्हटलं, सेंट्रीफ्युगल बघणार आहे, ठीक आहे. सेंट्रीपिटल मध्ये आपण काय म्हटलं, असं गोल 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 राऊंडेड फिरणार, सेंटर कुठं होणार, सेंटरला, टुवर्ड द सेंटर. आता या ठिकाणी काय होणार, जेव्हा मी असा गोल राऊंडेड 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 तो एखादा तो फिरवणार, जसं तुम्हाला माहितीये आपण शेतामध्ये काय करतो, गोफण फिरवतो, बरोबर आहे की. कशासाठी पहिले फिरवतो गोफण, की पाखरं वगैरे जे होते ते उडून जाण्यासाठी. मग हा गोफ फिरवताना आपण काय करतो, गोफण गोल 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 फिरवतो. सपोज हा गोफ आहे, हे फिर घुमा 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 और मैंने क्या कर दिया, छोड़ दिया. काय केलं मी, सोडून दिलं, बरोबर आहे. लक्षात ठेवा, हे बघा इथून घेतला 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 आणि सोडून दिला, तर काय झालं समजते, इथून असा घेतला असा घेतला असा घेतला, किंवा असं दाखवतो असा घेतला, ठीक आहे, आणि याला काय केलं मी, सोडून दिलं. तर सोडल्याच्या नंतर काय होणार, हा सेंटरपेक्षा कुठे जाणार, बाहेर पडणार. कुठे जाणार, बाहेर पडणार, बरोबर आहे की नाही. मग सेंटर पासून हा कुठे जाणार, एकदम बाहेर चालला जाणार. बाहेर म्हणजे या अपोज साईडला जाणार, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय करूला, हा यम मास आहे, यम तर मास आहे, पण रेडियस कुठे चालली तिची, बाहेरच्या साईडला चालला, बरोबर. कुठे चालला, बाहेरच्या साईडला. म्हणजे इथं काय करणार, टँजेन्शियल करणार, इथं काय करणार, टँजेन्शियल करणार. हे तर तुम्हाला कन्सेप्ट माहितीच आहे, बरोबर आहे की, लक्षात ठेवा. मग कुठे चालला तो, बाहेरच्या साईडला चालला. याचा अर्थ काय, टुवर्ड द सेंटरच्या ऐवजी काय म्हणणार, अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. काय म्हणणार इथं डेफिनेशन मध्ये, अवे काय म्हणणार आपण, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, डायरेक्टेड अवे फ्रॉम द away from the center of circle along the radius is called as a centripetal, so is called as a centrifugal force. त्याला काय म्हणायचं आपण, centrifugal force, that is called as a centrifugal force. काय म्हणणार, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याला गिवन मध्ये याला दाखवायचं सुद्धा कसं सेम आहे. त्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल काय म्हटलं आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू सुद्धा डबल तोच असणार. काय येणार तुम्हाला माहितीये, मास इनटू काय म्हटलं आपण, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, मास इनटू सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. म्हणजे F इज इक्वल टू m इनटू v स्क्वेअर अपॉन r. म्हणजे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही बघितले, m काय म्हटलं आपण इथं, m v स्क्वेअर अपॉन r, दोन्ही जर इक्वेशन जर बघितले तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळाले, सेमच मिळाले. काय मिळाले, सेम मिळाले, बरोबर आहे की नाही. यालाच आपण काय म्हणू शकतो, तर यालाच आपण काय म्हणतो, F इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो. कारण की अँग्युलर व्हेलोसिटी असल्यामुळे आपण काय म्हणणार, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे F इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. यालाच ऑर मध्ये आपण काय म्हणू शकतो, F इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. या पद्धतीने दोन्ही इक्वेशनला आपण या पद्धतीने लिहू शकतो, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आलं लक्षात, हे झाला सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे. चला तर नेक्स्ट टॉपिक कडे बोलूया. आपला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, तो काय म्हणतो बघा, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड वेअर द कर्व रोड इज नॉट अ बँक रोड. हा मॅक्झिमम स्पीड आहे, काय आहे, मॅक्झिमम स्पीड आहे, वेअर द कर्व रोड इज नॉट अ बँक, परंतु तो बँकिंग ऑफ रोड नाहीये, लक्षात ठेवा, ठीक आहे. तो कसं आहे, प्रूव्ह करायचं आहे, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. तुम्हाला हे इक्वेशन दाखवलेले इक्वेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. हे बोर्डच्या हेतूने, सीईटीच्या हेतूने तुम्हाला फार परफेक्शन येते, लक्षात ठेवा, ठीक आहे. बोर्डच्या हेतूने फार इम्पॉर्टंट आहे असे क्वेश्चन, ठीक आहे. बोर्डामध्ये असे क्वेश्चन तुम्हाला 2-2, 3-3 मार्कासाठी विचारले जातात. तर आपण एक काय घेतली, डुगडुगी घेतली. काय घेतली आपण, आपली डुगडुगी म्हणजे आपली कार घेतली, ठीक आहे. आणि कार घेऊन आपण चाललो. मग तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा रोडने चालणार तेव्हा त्या ठिकाणी काय होणार, फ्रिक्शन होणार. काय होणार, फ्रिक्शन फोर्स म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. मग या ठिकाणी काय उरलं, रोड आहे, कार आहे, या ठिकाणी काय उरलं, कारला काहीतरी मास असणार. काय असणार, मास असणार. मास असणार म्हणजे काय असणार, मास आहे, यम आहे, काय म्हणू आपण त्याला, यम म्हणू. आणि सरळ सरळ तो खाली आहे म्हणजे काय होणार, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला दिसत आहे की खाली काय लागणार तुमचा, mg. काय लागणार, mg, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी mg लागल्याच्या नंतर जो रोड आणि म्हणजे बघा या ठिकाणी कार आणि रोड या दोघांच्या मध्ये, कार म्हणजे कोणाच्या, व्हील्सच्या आणि रोडच्या मध्ये काय होतं, फ्रिक्शन फोर्स क्रिएट होते, बरोबर आहे. फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण. जसं आपण एक गाडी ही चालवतोय, ही गाडी चालवते म्हणजे हा एक पेन आहे, हा एक पेन आहे. जर जेव्हा मी इथे ठेवतो तेव्हा याच्यावरून जाते, म्हणजे एकमेकांवर काय उरले, हे घर्षण उरले. घर्षण उरले म्हणजे काय, फ्रिक्शन करू राहिले. काय करू राहिले, फ्रिक्शन करू राहिले, बरोबर आहे. तसंच कारच्या व्हील्स मध्ये, टायर्स मध्ये आणि रोडच्या मध्ये काय होणार, फ्रिक्शन फोर्स लागणार. काय होणार, फ्रिक्शन फोर्स. म्हणजे हा फ्रिक्शन फोर्स तुम्हाला माहिती अपोजिट आहे, बरोबर आहे की नाही.
हा फ्रिक्शन फोर्स या डायरेक्शनला लागणार, ठीक आहे, ही डायरेक्शन आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार, एफएस. काय म्हणणार आपण त्याला, एफएस. मग इथून इथपर्यंत ती कार आहे डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे, म्हणजे हा इथून इथपर्यंतचा तुमचा काय झाला सरळ रेडियस, त्याला आपण काय म्हणू, आर. काय म्हणू आपण त्याला, आर रेडियस म्हणून. क्लिअर इथपर्यंत समजलं. डायग्राम वरून बघा. सो आपण डायग्राम वरून आपण काय केलं, कन्सिडर व्हेइकल विच इज मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. कन्सिडर अ व्हेइकल विच इज मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. मग या कारला काय असणार, मास असणार, म्हणून आपण म्हणणार लेट एम बी द मास ऑफ द कार. एम काय आहे, कारचं मास आहे, बरोबर आहे. कारचं मास म्हणा किंवा एखाद्या व्हेइकलचं मास म्हणा, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे अजून, आर विथ आर काय आहे, आर तुमचा त्या ठिकाणी काय दिलं तुम्हाला, अजून आर दिला. आर काय आहे, रेडियस आहे. कोणाचा रेडियस आहे, कुठे रेडियस आहे, हॉरिझॉन्टल. कसं आहे, हॉरिझॉन्टली करते, हॉरिझॉन्टल कर्व रोड वरती रेडियस तयार करते, मग आपण म्हणणार आर विथ हॉरिझॉन्टल ऑफ कर्व रोड. आर विथ रेडियस काय म्हणणार, आर विथ radius of horizontal curve road. क्लिअर. शेवटचं आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं तुम्हाला त्याच्यामध्ये, कार आहे, कारला जाण्यासाठी काय लागणार सांगा, व्हेलॉसिटी लागणार. ऑफकोर्स व्हेलॉसिटी आवश्यकता आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू व्ही बी काय म्हणणार या ठिकाणी, व्ही बी इट्स स्पीड. काय म्हणणार, व्ही बी इट्स स्पीड. व्ही काय आहे म्हणतो, स्पीड आहे म्हणतो, ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आली गोष्ट, कार जी मूव्ह करू राहिली आहे, कार काय करत आहे, मूव्ह करत आहे. कार मूव्ह करत असताना या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले, या ठिकाणी काय लागणार, कोणता फोर्स लागला, सेंट्रीपिटल फोर्स लागणार. मग सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो काय म्हणतो, की असा पार्टिकल परफॉर्म करतो की कसा, टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे जातो. कुठे जातो, टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा कुठे येणार आहे, कर्व रोड सेंटरकडे येणार. सेंटरकडे आता येऊ शकतो का, नाही, कारण की हा कसा हॉरिझॉन्टल आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायला लागेल, तर तुम्हाला यूज करायला लागेल द सेंट्रीपिटल फोर्स. काय यूज करायला लागेल, सेंट्रीपिटल फोर्स. सो द सेंट्रीपिटल फोर्स, म्हणून द सेंट्रीपिटल फोर्स इज काय म्हणतो सांगा, F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर. आता जस्ट नाव मध्ये आपण फाइंड केलं, लक्षात ठेवा, mv स्क्वेअर अपॉन आर काढलं आपण, बरोबर आहे. सो आता काय म्हटलं त्यांनी, या ठिकाणी एफएस आहे. एफएस म्हणजे काय, एफएसचा अर्थ असतो फ्रिक्शन फोर्स. काय म्हणतो आपण, फ्रिक्शन म्हणतो. मग फ्रिक्शन जो आहे तो कोणता, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन होते. काय होते, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ज्याला आपण कशाने दाखवतो, म्यू ने दाखवतो. कशाने दाखवतो, म्यू. म्हणून आपण काय म्हणणार, म्यू बी द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय म्हणणार, म्यू बी द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय म्हणणार, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणून आपण म्हटलं म्यू बी द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. लक्षात ठेवा, म्यू बी द काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोणाकोणामधलं फ्रिक्शन आहे, कार ऑफ व्हेइकलचा व्ह्यू आणि रोड सरफेस, या दोघांमधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. आला तिथपर्यंत. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी काय होणार, मग याला काय म्हणायचं, एम व्ही स्क्वेअर सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू, लक्षात ठेवा, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. सो आणि मग फोर्स आहे, सेंट्रीपिटल फोर्स आहे, बरोबर आहे. मग फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. मग फ्रिक्शन फोर्सचा काय फॉर्म्युला आहे, तो म्यू इंटू एम जी. काय म्हणणार आपण, म्यू इंटू एम जी. म्हणून इथे काय करून टाकायचं, फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय म्हणणार इथं, फ्रिक्शन इज इक्वल्स टू म्यू एम जी. लक्षात ठेवा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. म्यू एम जी समजलं का, कसं आलं, म्यू एम जी, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्यू म्हणजे काय लागणार, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आणि मास लागणार टू काय याला, घर्षण बळ म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, खाली काय असणार, एम आणि जी. ठीक आहे. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे बघा. इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणू. काय म्हणणार आपण इथं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणून टाका. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहिताना व्यवस्थित असं पद्धतशीर लिहायचं, लक्षात ठेवा, तेव्हाच कुठे आपल्याला 2 ते 3 मार्क क्लिअर करेक्ट भेटतात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून काय दिसतं तुम्हाला, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू एफ इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि म्यू इज इक्वल्स टू एम जी. मग लिहून टाका, काय लिहायचं, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू फोर्स ऑफ
फ्रिक्शन. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे ते बघून घ्या. या ठिकाणी दिसते, ठीक आहे, दिसते. ओके, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, mv²/r इज इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, या ठिकाणी μmg, काय येणार, μmg. मग या ठिकाणी तुम्हाला काय समजते, हा m आणि हा m कॅन्सल होऊन जातो, उरतो काय बघा इथं, v²/r इज इक्वल्स टू काय होणार, μg, काय उरला, μg. या ठिकाणी तुम्हाला व्हेलॉसिटी काढा सांगितली, म्हणून काय करणार आपण, r ला ट्रान्सफर करणार, v² इज इक्वल्स टू काय बनणार इथे इक्वेशन, काय बनणार इथे इक्वेशन, r μg, बरोबर आहे. मग टेकिंग काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. मग v इज इक्वल्स टू काय बनणार, इन अंडर रूट ऑफ काय बनणार, μrg. आणि हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं असं मला वाटते, बरोबर आहे की नाही. आणि हेच आपण प्रूफ केलं, v इज इक्वल्स टू μrg, बरोबर आहे एकदम सोपं, ठीक आहे ना, एकदम इझी आहे, काय आहे, एकदम इझी. सो आजचा आपले टॉपिक झाले, आपण 4 टॉपिक आपण आज कव्हर केले. सो चारीचे चारी टॉपिक एकदा रिवाइज करा, व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. काही अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला कमेंट करा. ओके, सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तुला सर्वांच्या नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि उद्याला आपली एक बिग अनाउन्समेंट जी होणार आहे ती मी उद्या करणार आहे आपल्या इंस्टाग्राम ID वरती. सो ठीक आहे, धन्यवाद, जय महाराष्ट्र.